जळगाव शहरामध्ये पसरलेल्या विशिष्ट गॅसमुळे नागरिकांना त्रास झाला। नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन अधिकाऱ्यांनी पाहणी केली। पोलिसांच्या सरावावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने हा त्रास झाला। 2 ते 3 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। गॅस सारखं लिकेज झालेलं आहे, डोळ्यातून पाणी आणि अश्रू वगैरे येत आहे असं सांगितलं। मग आम्ही फायरवाल्यांना फोन केला, गाडी पाठवली, हा रस्ता बंद केला इथनं तिकडनं, आणि एखाद्या वेळेला स्विमिंग टँकचं क्लोरीन वगैरे लिकेज झालं का ते पण चेक करायला लावलं। पण मला वाटतं त्यांनी ते चेक करून बोललं आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये जातो बुवा, तिथे बघतो तिथे काही झालं असेल तर। मला वाटतं तेवढ्यापर्यंत माझं फायरशी बोलणं झालेलं आहे। पण जी मला काही माहिती मिळाली की बाबा पोलीस मध्ये काहीतरी प्रशिक्षण चालू असताना तिथे काहीतरी गॅस लिकेज झाला असं म्हटलं आणि त्याच्यामुळे त्रास झाला। पण भविष्यात मला वाटतं पोलीस प्रशासन किंवा कोणी असेल याची काळजी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाला तेवढी विनंती करणार। मॉक ड्रिल घेण्यात आली आहे। 14 एप्रिलच्या अनुषंगाने मॉक ड्रिल घेण्यात आली आहे व त्यातमध्ये 4-5 सेल आम्ही खर्च केलेले आहेत। तर ते हवा आल्यामुळे त्यांचे काय झालं, हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा पब्लिकचा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल। स्विमिंग टँक आहे त्यांचा क्लोरीन चेक केला, तिथे कुठलीही गळती नव्हती व माहिती काढत आम्ही पोलीस ग्राउंडमध्ये पोहोचलो असता तेथील RPI श्री सगीरवार साहेब यांनी सांगितले की पोलीस विभागातर्फे आमची मॉक टेस्ट सुरू आहे, त्यामध्ये आम्ही टेस्ट घेतलेले आहेत। अश्रुधुराचे जे स्टिअर गॅस असतो त्याची आम्ही टेस्ट घेत आहोत। तर तो गॅस हा वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे स्टेडियम समोरून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला। त्रास म्हणजे हा असतो की डोळ्यातून पाणी येणे, नाकातून पाणी येणे किंवा मळमळणे असा त्रास असतो। आम्ही त्या उपाययोजना करून ऑफिसला वापस आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।